ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी श्रुतीचे काने घाफळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांचे आता हृदय हे आपुले सौफाळुनी आभले वरी बै सौ पावले श्री गुरूंची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या यदक्षर मनाख्येयम मानंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहुनिवासी वैराग्यस्य परममूर्ती संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा मानवी जीवाला त्याच्या कर्तव्य कर्माची जाणीव करून देणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार कैलासवासी संपतरावजी पाराजी जाधव यांचं पुण्यस्मरण त्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र आमचे सुभाष सर आणि अंजनीताई या दोघा बहीण भावाकडून वडिलांची गोड ज्योती या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने होत असलेली सेवा या परिवारातील सर्व पुतणे आहेत दादांचा सगळा परिवार आहे नातेवाईक आहेत उपस्थित गावकरी सर्व भजनी मंडळ प्रातस्मरणीय तुकाराम बाबा खेडलेकर बाबांच्या फाडावरचं गाव पूजनीय कदम माऊलीच्या पुण्यस्मरणाला भव्य सोहळा करणारं गाव आणि तब्बल 101 टाळकरी गावात असलेलं वारकरी संप्रदायाला समर्पित असलेलं गाव अशा पवित्र गावामध्ये जाधव परिवारातल्या दादांचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आमच्या वाट्याला ही सेवा चंद्रकांत भाऊ आणि आमचे डोंगरे भाऊ दोघांनी वेळोवेळी संपर्क केला आणि त्याद्वारा आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा आणि दादांना आदरांजली वाहण्याचा हा सोहळा आम्हालाही अनुभवता आला उपस्थित सर्व गुणवान मंडळी सगळे गायनाचार्य दोन्ही मृदंगाचार्य हार्मोनियम वादक सर्वांच्या प्रति आदराची भावना मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये कर्माला फार महत्त्व आहे 4 टप्पे आपल्याला करता येतील त्याच्यामध्ये एक वर्ग असा आहे ज्याला कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही दुसऱ्या वर्गाला कर्तृत्वही आहे भोक्तृत्वही आहे तिसऱ्या वर्गाला फक्त भोक्तृत्व आहे कर्तृत्व नाही आणि चौथ्या वर्गाला फक्त कर्तृत्व आहे भोक्तृत्व नाही शब्द थोडे जाड वाटत असतील तर सोपे करतो पहिला वर्ग आहे करावं लागत नाही भोगावं लागत नाही दुसरा वर्ग आहे फक्त करायचंय भोगायची गरज नाही तिसरा वर्ग आहे फक्त भोगायचंय करण्याचं स्वातंत्र्य नाही आणि चौथा वर्ग आहे करायचंही आहे भोगायचंही आहे हेही अवघड वाटत असलं तर अजून सोपं करू करावं लागत नाही भोगावं लागत नाही त्याला देव म्हणायचं फक्त भोगायचंय करण्याचं स्वातंत्र्य नाही त्यांना जनावरं म्हणायचं फक्त करायचंय भोगायची गरज नाही त्यांना संत म्हणायचं आणि करावंही लागणार आहे भोगावंही लागणार आहे त्यांना माणसं म्हणायचं विठाला जीव कर्माधीन आहे भगवान अर्जुनाला गीतेमध्ये हाच संदेश देतात कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुखतेचा उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे अर्जुन म्हणत होता हे शक्य नाही देवा अरे मारायचंय कोणाला गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भक्तुम भेक्षमपिह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुन यह भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धा हे गुरु काका आजोबा चुलत भाऊ या सगळ्यांना मारायचं यांच्या रक्तानं भिजलेलं राज्य करायचं त्यापेक्षा देवा भीक मागितलेली बरी अर्जुन असा बिथरला होता
मग त्याला देवानं कर्माची जाणीव करून दिली. फार गोड ओवी आहे. संग जो प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. जीव प्रकृतीच्या संघामध्ये देहाच्या माध्यमातून प्रवास करतोय तर त्याला देह आहे तोपर्यंत इच्छा असो अथवा नसो कर्म हे करावंच लागणार आहे. विठाल मग त्या कर्माचे 4 विभाग केले: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. आज आपल्याला नित्यकर्म पाहायचं नाही. नित्यकर्मामध्ये काय? देवदर्शन आहे, स्नान संध्या आहे, दररोजचा नित्योपचार आहे, नित्यकर्म. दुसरं प्रायश्चित्त कर्म. काहीतरी आपल्याकडून चूक घडली आहे, मग त्या चुकीबद्दल क्षमा मागणं, स्वतःच्या देहाला काही त्रास करून घेणं, प्रायश्चित्त. काही काम्य कर्म आहेत, काहीतरी मिळावं म्हणून काहीतरी करायचं. त्यातला सगळ्यात आपल्या जवळचा काम्य कर्माचा भाग म्हणजे सत्यनारायण देवता. बघा तुम्ही, सत्यनारायणाचा खर्च कमी आणि अपेक्षा जास्त आहेत. सगळा खर्च गुंडाळला तर 500 रुपये GST लावून, आणि अपेक्षा पहा. आपल्या हातावर तांदूळ दिल्या जातात, वर पाणी सोडल्या जातं, आणि ब्राह्मण बुवा आपल्याला म्हणतात म्हणा मम आत्मनहा श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ इह जन्मनी जन्मांतरेच द्विपादानाम चतुष्पादानाम आयुः आरोग्य स्थैर्य बल प्राप्त्यर्थ वृद्ध्यर्थ अहम सत्यनारायण देवता पूजा करिष्ये. खर्च 500 आणि मागणी 5 जन्माची. सत्यनारायण काय गांजावडून बसलाय काय? आपलं हे काम्य कर्म आहे. अपेक्षा फार धरतो. देवाला नवस बोलणं हा सुद्धा काम्य कर्माचाच भाग आहे. मला काहीतरी प्राप्त व्हावं. माणसं तर इतकी स्वार्थी आहेत महाराज, देवाला नारळ सुद्धा फुकट फोडत नाही. आणि खरंच जर नारळ तुम्ही देवासाठीच फोडला असता तर नारळ फोडून सारा नारळ देवळात ठेवून घरी आला असता. करता का असं? एवढा तुकडा देवाला, बाकीचं घरी. आणि नासकं निघालं तर देवाला पावलं. त्याचं डोकं फिरलंय तुमची नासकी नारळ खायला. आपण लहान मुलाला सुद्धा ती सवय लावली महाराज. 4थी 5वीचं मूल मंदिरात जाऊ द्या, ते देवाला हात जोडतं आणि काय बोलतं? देवा मला सुख जाईल. म्हणजे त्यालाही मागायला शिकवलं आपण. काम्य कर्माचा भाग आहे. मला आज त्याचा विस्तार नाही करायचा. नैमित्तिक कर्म सांगतो. नैमित्तिक कर्मामध्ये चंद्रग्रहणाचं दान आहे, सूर्यग्रहणाचं दान आहे, आणि आजचा कार्यक्रम आहे. माऊलींनी तिन्हीचा अंतर्भाव एका ओवीमध्ये केला. सोम सूर्यादी ग्रहणे येवोनी करीती पारणे, का मातृपितृ मरणे अंकित जे दिवस. आई वडिलाच्या मृत्यूचा दिवस डोळ्यापुढे ठेवावा आणि त्या दृष्टीनं ज्ञानदान अन्नदान जी सेवा घडल ती आई वडिलांची सेवा म्हणून करावी. नाथबाबा पण हेच बोलले भागवतामध्ये. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र. आई वडिलाचा मृत्यू समयाचा दिवस डोळ्यापुढे ठेवावा. त्या दिवसाला घडेल तसं दान धर्म करावं. हा दान धर्मातला सगळ्यात पवित्र आणि मोठा दिवस मनुष्याच्यासाठी शास्त्रानं मानला. आपल्याकडं पिंडदानाला विशेष महत्त्व आहे. 5 विधी सांगितलेत. गेलेल्या आई वडिलांविषयी मुलांनी करायचे. अग्निसंस्कार आता तो ज्याचा त्याचा भाग आहे. काही धर्मामध्ये दफन विधी आहे आणि काही धर्मामध्ये दहन विधी आहे. विधीला महत्त्व आहे. दफन करा, दहन करा. अंत्यसंस्कार मुलांकडून व्हावा. दुसरं 13वा दशक्रिया विधी, आपण त्याला पिंडदान म्हणतो, मुलांकडून व्हावा. 13वा विधी मुलांकडून व्हावा. मासिक श्राद्ध व्हावं आणि आज जे होतंय ते वर्ष श्राद्ध व्हावं. अनेक कारण आहेत, त्यातलं प्रमुख एक कारण सांगतो. तुकोबारायांनी जे सांगितलं, पिंडदान का करायचा. बाकी ते काकस्पर्श, कावळा शिवला पाहिजे वगैरे हे नंतर गरुड पुराणात तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचं तर पहा. मला फक्त तुकोबारायाच्या प्रमाणानं सांगायचंय. या 3.5 हाताच्या देहाला सुद्धा पिंड म्हटलंय. आणि प्रत्येकाला हा पिंड कोणामुळे मिळाला? आई वडिलांमुळे आपल्याला हा देह मिळाला. मग फक्त एवढंच आहे, हा पिंड त्यांनी आपल्याला दिला म्हणून या पिंडाच्या बदल्यात आपण त्यांच्यासाठी पिंडदान केलं पाहिजे. बाकी 12 भानगडी जाऊ द्या.
देवाणघेवाण उसनवारी त्यांनी आपल्याला दिलं म्हणून आपण त्यांच्यासाठी केलं. हे तुकोबारायाचं प्रमाण सांगतो तुम्हाला. उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे, उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे, जिने दिला त्यासी द्यावा पिंडदान. त्यांनी पिंड दिला म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान करावं. उत्तीर्ण चरण धरोनी. बाकी शास्त्र जाऊ द्या गड्या, व्यवहार शिकवू का तुम्हाला? आपल्या पोरांनी आपलं जर काही चांगलं करावं वाटत असेल तर आपण आपल्या मायबापाचं चांगलं केलं पाहिजे. साधा व्यवहार आहे. मला सांगा, शेतामध्ये उगवणार आहे, पण काय उगवणार आहे? बोला बोला. तेच ते तुमच्या तोंडातलंच बोलायचंय मला. काय उगवणार आहे? बीज बोया बबुल का, आम कहाँ से आहे? येड्या बाबळीच्या बिया लावल्यानंतर आंब्याची झाडं येतील काय? आंब्याची फळं हवी असतील तर आंब्याच्या कोया लावाव्या लागतील. गहू हवा असेल तर गव्हाचं बियाणं पेरावं लागेल. बियाणं तुम्ही येड्या बाबळीचं पेरालं ना, अपेक्षा गव्हाची कराल नाही. बीज ज्याचा शीन त्याची फळ. गोमट्या बीजाची फळेही गोमटी, शुद्ध बीजा पोटी. हे सगळे प्रमाण आपल्या त्याच्यासाठी लावायचे. मग तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. आई वडिलांसाठी तुम्ही पेरताय, मुलांच्या रूपानं ते उगवणार आहे. आपलं काही चांगलं करावं. मृत्यूनंतरचं जाऊ द्या गड्या. आपली म्हातारपणाची व्यवस्था जर चांगली करून घ्यायची असेल तर आपल्या मायबापाची व्यवस्था चांगली ठेवा. कारण तुमची पोरं तुमच्याकडं पाहूनच शिकणार आहेत. मला सांगा, शिव्या शिकण्याचा कुठं क्लास आहे का? तरी पोरग परफेक्ट देतं का नाही? ते आपल्याच ऐकून देतं. तंबाखू खाण्याचं कुठं प्रशिक्षण आहे का? तरीही किती मात्रा संजीवनी घ्यायची, त्याला किती मात्रा चुन्याची लावायची, ते बरोबर त्याच्या डोक्यात बसतं. अभ्यास आहे तो. बापाचं पाहूनच पोरगा शिकतो. काही शब्द कोश, आता जन्मलेल्या मुलाकडे काय शब्द आहे महाराज, तो बापाचं ऐकूनच शिकणार आहे. एक घडलेली गोष्ट. एक अधिकारी होते, 5 वर्षाचा मुलगा होता. मुलगा चांगल्या शाळेत शिकत होता महाराज. त्याचं मराठी अस्खलित होतं, हिंदी अस्खलित होतं, इंग्रजी अस्खलित होतं. सगळ्या विषयाचा अभ्यास उत्तम होता. पण व्यावहारिक ज्ञान तो आईवडिलाकडनं शिकणार आहे ना. एके दिवशी रविवार पोराला शाळेला काहीतरी सुट्टी, पाऊस जास्ती झाला, सुट्टी मिळाली. वडील कार्यालयात निघाले, पोरगा मागं लागला. शेवटी बाल हट्ट आहे, पदरा घाली पिळा, बाप निर्बळ साठी बाळा. घेऊन गेला पोराला ऑफिसात. एका खुर्चीत पोरगा बसला, एका खुर्चीत बाप बसला. तेवढ्यामध्ये ऑफिसचा शिपाई चहा घेऊन आला. चहा थंड झाला होता, चहात साखर कमी होती, दुधाचाही थोडासा प्रमाण कमीच होतं. साहेब चिडले. रागाच्या भरात त्या सेवकाला म्हणले, हरामखोर, असला चहा आणतो, तोंडावर मारील फेकून, जा दुसरा घेऊन ये. तो गेला निघून. त्या पोरानं तो शब्द पहिल्यांदाच ऐकला. दिवस गेला, घरी आले बापले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाप पेपर वाचत बसलाय. पोरगा कंडक्टर खेळतोय. तिकिटाची बॅग हातात घेतली, पैशाची बॅग हातात घेतली आणि पोरानं सुरू केलं, ज्या हरामखोरांना श्रीरामपूरला यायचंय त्यांनी गाडीत चढा. ज्या हरामखोरांकडे सुट्टे पैसे नाही त्यांनी गाडीत चढायचं.
नाही. ज्या हरामखोरांना मध्ये कुठेतरी खेडेगावात उतरायचंय त्याला धक्के मारून खाली पाठवण्यात येईल. बापानं पेपर खाली केला आणि पोराकडे बघितलं. कालपर्यंत रामरक्षा म्हणणारं पोरग आज शिव्या द्यायला लागले. राग आला बापाला, पेपर बाजूला ठेवला, 2-3 कानफडात ओढले पोराच्या. शिव्या देतो, अक्कल नाही, अभ्यास कर. पोरग 2 मिनिटं रडलं. पुन्हा बापानं पेपर हातात घेतला, पुन्हा पोरानं रडणं थांबवलं, पुन्हा तिकिटाची बॅग, पुन्हा पैशाची बॅग उचलली आणि परत त्याचा खेळ सुरू झाला. आत्ताच एका हरामखोरामुळं आपली बस 5 मिनिटं जाग्यावर थांबली होती. त्या लेकराला हसू नका, आपल्या घरी पण हेच झालंय. वाईट बोलणं लेकरांना इतरांकडून शिकायला मिळत नाही. तुम्ही त्याच्या आईबरोबर बोलताना जी भाषा वापरता ती भाषा ते शिकून घेतं. म्हणून आपल्या वागण्याचे जर मुलांवर संस्कार होणार असतील तर आपलं वागणं तितकं तोलून आणि मापून असलं पाहिजे. संस्कार आपल्या कृतीतून मुलांपर्यंत जातात. मग आपण आई वडिलांविषयी जी कृती करू ती कृती आपली मुलं आपल्याविषयी करणार आहेत, एवढं ध्यानात ठेवा. विठाला आज एका बापाचा विधी करायचा आहे, एक पुण्यस्मरण म्हणून एक 10 मिनिटं घेतो फक्त. आईचं मुलावर प्रेम आहे, अगदी मान्य आहे, पण आईपेक्षाही जास्त प्रेम बापाचं आहे. फक्त बापाला व्यक्त होता येत नाही. आईला रडता येतं, बापाला रडता येत नाही. आई रडली तर तिचं कौतुक होतं, बाप रडला तर लोक त्याला नावं ठेवतात. बाप रडत नाही, रडताना दिसत नाही याचा अर्थ तो रडतच नाही असा घ्यायचा नाही. बापही रडतो, 2 वेळेला रडतो. 20-22 वर्ष नाजूक फुलासारखी सांभाळलेली मुलगी ज्या दिवशी सासरी जायला निघते त्या दिवशी बाप ढसाढसा रडतो. आणि 30-32 वर्ष रक्त आटवून लहानाचा मोठा केलेला पोरगा ज्या दिवशी 5-50 लोकांसमोर बापाला म्हणतो गप बसा बाबा तुम्हाला काही कळत नाही, त्या दिवशी बाप ढसाढसा रडतो. उशीखाली तोंड घालून हमसो हमसो रडतो. बघा, पहिले अश्रू बापाच्या डोळ्यात येणं साहजिक आहे. मुलगी सासरी जाताना ते येऊ द्या, त्याच्या अडवायची गरज नाही, ते कोणाच्यानं अडवता येणारही नाही. कण्वासारखा मुनी रडला शकुंतलासाठी, हिमालयासारखा पर्वत रडला पार्वतीसाठी, आणि जनकासारखा विदेही महात्मा रडला सीतेसाठी. त्या अश्रू अनावर आहेत, ते अडवायचे नसतात, येऊ द्या. पण दुसऱ्या वेळचे अश्रू बापाच्या डोळ्यात येणार नाही याची काळजी प्रत्येक पोरानं घेतली पाहिजे. मी तर हात जोडून सांगेल महाराज, हे सरांनी करतायत म्हणून नाही, प्रत्येकाचीच आपल्या बापाविषयी एवढी पवित्र भावना असावी. बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला आपल्यामुळं खालीमान घालायची वेळ आली नाही पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक पोरानं घेतली पाहिजे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व. रूपलो हे गुणाचा वाईन, शंकी रूपलो हे गुणाचा वाईन, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शंकी रूपलो हे गुणाचा वाईन, शंकी रूपलो हे गुणाचा वाईन, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या वागण्यानं आपल्या वडिलाचं नाव उंच व्हावं ना की कमी व्हावं, जबाबदारी घ्यायची महाराज. बघा, तुम्ही आईची निंदा करतोय असं नाही, आई महानच आहे, तिच्या जाग्यावरती मोठीच आहे. सगळ्या संतांनी तिचाच तर नंबर अगोदर लावलाय. धन्य माता पिता तयाची, धन्य त्याची माय, धन्य त्याची माता, सगळं अगोदर त्यांचाच आहे. धन्य धन्य जियेचे कुशी ज्ञानदेव जन्मले.
प्रसवली तया कुळाचा धन्य त्यासी माय प्रसवली. आई 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 सगळीकडं. संतांनी आईचाच गोडवा गायला, शास्त्रांना आईचाच गोडवा गायला, कवींनी सुद्धा आईचाच गोडवा गायला. आणि ते सगळं कमी होतं म्हणून का काय आमच्या कीर्तनकारांनी पण आईच आणली. लोकांना कंटाळा येईपर्यंत आई आणली. आता लोक कीर्तनाचा फेटा बांधताना सांगतायत महाराज तेवढं आईचं गाणं म्हणू नका, कीर्तन करा. मग इतका कंटाळा आणला लोकांना. चला, आईचं महत्त्व सगळ्यांनी सांगितलं. बाप थोडा दुर्लक्षित राहिला. याचा अर्थ बाप प्रेम करत नाही असं नाही. आईकडं अश्रूचे पाठ, बापाकडं संयमाचे घाट. आई घराचं मांगल्य, बाप घराचं अस्तित्व. चालताना काटा मोडला सहज शब्द जातो आई, आणि ट्रक अंगावर आल्यावर बस ह्याच्यात ओळखून घ्या बाप किती गरजेचं आहे. छोट्या मोठ्या संकटाला आई उभी राहील, पण मोठं संकट उभं राहिल्यावर बापाशिवाय पर्याय नाही. अजून सोपं सांगतो, आई लेकराला कडेवर घेते, बरोबर आहे का? आई लेकराला कडेवर घेते, पण बाप लेकराला ह्याच्यातच फरक लक्षात घ्या. आई भोळी आहे, ती कृपाळू आहे, तिचं प्रेम आहे, ती सहज फार व्यापक बघत नाही, ती तेवढ्या पुरतं पाहते. मी आणि माझं लेकरू हे तिचं विश्व आहे. तिचं एकच म्हणणं आहे, मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे, म्हणून ती कडेवर घेते. पण बाप लांबचा विचार करतो, दूरदृष्टी आहे त्याच्याकडं, व्यापकता आहे. तो म्हणतो उभ्या आयुष्यात मला जे दिसलं नाही ते सुद्धा माझ्या पोराला पाहता आलं पाहिजे, म्हणून बाप लेकराला डोक्यावर घेतो, खांद्यावर घेतो. दोन गोड वाक्य सांगू का महाराज? आईच्या मांडीवर ज्याला झोपता आलं त्यानं जगातल्या सगळ्यात महागड्या अंथरुणावर झोप काढली म्हणायचं, आणि बापाच्या खांद्यावर ज्याला मिरवता आलं तो जगातल्या सगळ्यात महागड्या विमानात बसून फिरला असं म्हणायचं. बाप आईची मांडीन बापाचा खांदा मिळायलाही नशीब लागतं. तरुण बांधव आहेत ज्यांच्याकडं, ज्या तरुणांचा बाप घरून त्याला फोन करतो रात्री उशीर झाल्यावर, बरेच पोरं 10, 11, 12, आता ढाबा संस्कृती वाढली, बाहेरच असतात जेवायला, मग बाप सारखे फोन करतो, आणि मित्रांमध्ये बसल्यावर त्या पोराला बापाचा फोन घ्यायची लाज वाटते. बाप 4-4 वेळा फोन करतो आणि पोरगा फोन कट करतो. तरुण बांधवांना आमची प्रार्थना आहे महाराज, बापाचा फोन पहिल्या रिंगला उचलत जा, कारण बऱ्याच लोकांच्या जीवनात तो फोन कधीच येत नाही. ज्याला येतोय ती भाग्यवान आहेत. आता सरांनी सगळ्या देवाच्या दारात लोटांगणही घातली, दादांनी एकदा मला फोनवर बोलावं म्हणून, तरी त्यांच्या आयुष्यात पुन्हा दादांचा फोन त्यांना येणार नाही. मलाही खूप वाटतं, खूप वाटायचं. माझे वडील मृदंग वाजवायचे, माझ्या कीर्तनात त्यांनी मृदंग वाजवावा, माझ्या कीर्तनात एखादी चाल म्हणावी, पण आमचं नशीब कमी पडलं. माझं पहिलं कीर्तन पत्रिकेत छापलं, पत्रिका वाचली, आणि त्याच्यानंतर 8व्या दिवशी वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. घरी अंथरुणावर पडून त्यांनी कीर्तन ऐकलं. आमचं स्वप्न तसंच राहून गेलं. म्हणून बऱ्याच लोकांना बापाचा फोन येत नाही, कारण त्यांच्या जीवनातली ती विभूती निघून गेली आहे. ज्यांना येतोय ती लेकर भाग्यवान आहेत. पहिल्या रिंगला बापाचा फोन घेत जा आणि बापाला प्रेमानं बोलत जा. एकदा गेल्यावर फक्त फोटोत बघायला मिळतील महाराज. खूप सोसलेलं असतं त्यांनी आपल्यासाठी. एकटा बापच कीर्तनात उभा करायचा तर 2 तास मी बाप सांगू शकतो, पण मला थोडं अभंगातही जायचं आहे. बापाचं लेकरांवरचं प्रेम तुकोबारायने एका प्रमाणातून व्यक्त केलं. बाप करी जोडी लेकराचं ओढी, बाप करी जोडी लेकराचं ओढी, बाप करी
वर्षभर बाप खस्ता खातो महाराज. बघा तुम्ही, पोराला उच्च विद्या विभूषित करायचं म्हणून शहरात शिकायला ठेवतो, स्वतः मात्र रानात शेतात राबत असतो. पोराला भरजरी कपडे देतो, स्वतः ठिगळाचं फाटकं बनियान घालतो. पोराला महागडा बूट घेऊन देतो, स्वतः मात्र तेच चप्पल तोच बूट पुन्हा पुन्हा चांभाराकडून डागाडुजी करून परत परत घालतो. पोराला चांगली मेस लावून देतो, स्वतः कधी कधी पोटाला चिमटा घेऊन पाणी पिऊन झोपतो. त्याचा प्रत्येक पावलाला त्याग आहे. मुलगा असो मुलगी असो, तो तितकाच जीव टाकतो. मुलगीन बाप हे नातं तर फार जगा वेगळं आहे. सासरी जाणाऱ्या मुलीचं निरीक्षण करा, ती आईच्या गळ्याला पडून हंबरडा बापाच्या नावानं फोडते. आई चालले बरं, बाप सांभाळ माझा, तुझा स्वभाव फटकळ आहे, तापड स्वभावाची तू, फाडकन बोलून जाते, आजवर सावरायला मी होते, पाया पडते, उद्यापासून माझ्या बापाला अपमानकारक बोलू नको. त्यांनाही वेदना होतात, पण आमच्या तोंडाकडे बघून ते ऐकत होते. भावाला हात जोडते, दादा पाया पडते तुझ्या, तुझी बातमी कानावर आली बरं माझ्या, रात्री घरी यायला तुला उशीर होतोय, मित्रांच्या संगतीनं तू प्यायला लागलाय. आपला बाप माळकरी रे, भजनाला जातो, काकडा करतो, सप्ताहात पुढं पुढं करतो. उद्या तू दारू पिल्याचं गावाच्या लक्षात आलं तर बापाला तोंड उघडू देणार नाही लोक. नको शहाणपणा सांगू, बघ तुझ्या पोराला सांभाळ. आपल्या बापाची मान तुझ्या वागण्यानं खाली जाईल असं वागू नको. भाऊजाईला हात जोडते, वहिनी जाते ग, बाप सांभाळ बरं माझा. सकाळी 8:30 वाजता जेवतो माझा बाप, दुपारी 4 वाजता चहा लागतो त्यांना. 4चा चहा नाही घेतला की रात्रभर डोकं दुखतं बापाचं. माझ्या पाया पडते तुझ्या, उद्यापासून माझी जागा तुला, माझे कपडे, माझी खोली, माझं सगळं सामान तू वापरायचं. फक्त बाप माझा तुझा बाप म्हणून सांभाळ, तू या घरची लेक हो. सगळ्यांना तिचं हेच म्हणणं असतं. काकू जाते, तात्या जाते, अण्णा जाते, बापाकडे लक्ष द्या. बाप तुम्ही निरीक्षण करा महाराज, गरिबाची, श्रीमंताची, खेड्यातली, शहरातली, सुशिक्षित, अशिक्षित कोणतीही मुलगी असू दे, ती सासरवरून माहेरी निघाली की बापाच्या आवडीचा खाऊ तिच्या पिशवीत घेणार म्हणजे घेणार. माहेरी पोहोचल्यावर पिशवी ठेवणार, आईला सांगणार, आई मैत्रिणीकडे चालले, पिशवीत डब्बा आहे, डब्यात गुलाबजामुन आहे, ताज्या खव्याचे, मी स्वतः बनवलेत, बाबांना फार आवडतात. आल्याबरोबर डब्बा काढून त्यांना खायला दे, सांग तुमच्या ताईनं आणलेत म्हणावं. फक्त बाबा असतात. आता मुलीचं एक वेगळं नातं आहे बघा. काही नैसर्गिकताही आहे आणि काही तो दुरावाही तो या प्रेमाला कारणीभूत असतो. काय, मुलाच्या जवळ आई वडील असल्यामुळं अतिपरिचयात थोडी अवज्ञा होते, आणि मुलगी सासरी असल्यामुळे तो दुरावा असतो. दुराव्यात विराहात प्रेम वाढलेलं असतं. पण मला वाटतं मायबाप शेवट जरी लेकीच्या जवळ राहिले तरी तिचं प्रेम कमी होणार नाही. मलाही 6 बहिणी आहेत महाराज. तो आपल्याला माहीत आहे, ही आर्थिक क्रांती 2004च्या नंतर झाली. सगळ्यांच्या खिशात पैसा 4 नंतर खेळायला लागला. त्या मौनी बाबांनी काय आर्थिक क्रांती केली देव जाणे बघा. जागतिक अर्थतज्ञ होते, खरं तर नोटा तिथूनच आल्या जास्ती, नाहीतर पूर्वी व्यवहार सगळे देवाणघेवाण धान्यामध्ये व्हायचे. मला आठवतं, चिपटभर ज्वारी दुकानामध्ये नेऊन पावशेर साखर घेऊन आलोय मी. आपण हे सगळे ते व्यवहार केलेले माणसं आहे. चिपटभर डाळ घेऊन जायची आणि काहीतरी दुसरं खाद्यान्न घेऊन यायचं. धान्यावर व्यवहार असायचे. 100 पेंढ्या कडब्याच्या दिल्या तर 50 किलो तांदूळ वगैरे एकमेकांना दिल्या जायचे. हे पैसा 2004 नंतरच आला. ते अर्थतज्ञ होते, कसा आणला देव जाणे भाऊ, आपण आला एवढं खरं आहे. आता कोणाकडेही पैसा झालाय. ज्या काळात पैसा नव्हता त्या काळातली परिस्थिती. आमच्या वडिलांना 6 मुली. दिवाळीला त्यांना वाटायचं सगळ्या माहेरी आणाव्यात, नातवंड आणावेत. आई थोडी व्यवहारी, आईला वाटायचं वाटण्या कराव्यात. रक्षाबंधनला तिघे आणाव्यात, दिवाळीला तिघे आणाव्यात, म्हणजे किमान साड्या घ्यायला 1-2 महिन्यात 1.5 महिन्याचा मध्ये गॅप जाईल. 3 आता घेऊ, 3 नंतर घेऊ, इतका बारकावा. वडील म्हणायचे जाऊ दे, आपलेच लेकरं आहेत, नशीब घेऊन आलेत,
कर्ज काढू गड्या, पण सगळे लेकरं घरी आले म्हणजे दिवाळी गोकुळात केल्यासारखं वाटतं. मग वडील काटकसर करत नव्हते असं नाही, बरोबर डोकं लावायचे. ते 3 बहिणीला आणायला मला पाठवायचे आणि 3 बहिणीला आणायला आमच्या दादाला पाठवायचे. ते डोकं तिथं लावायचे. मी गेलो तर फुल तिकीट लागल आणि पोरं गेले तर हाफ तिकिटात पोरी येतील. पैसे वाचवायचे पण तिथं वाचवायचे. मग आम्ही बहिणीला आणायला जायचो. महाराज त्या एवढ्या दिलदार. त्यांच्या गावातून शहरात यायचं, शहरातून मग आमच्या परळीला यायला गाड्या असायच्या. मग शहरात आल्यावर त्या बसस्टँडला येण्यापूर्वी एका दुकानात जायच्या साडीच्या, आणि 1,500, 1,200, 1,000 त्या काळामध्ये 700, 800 काय असेल ती स्वतःच्या पैशानं साडी खरेदी करायच्या. ती बॅगेमध्ये बुडाला ठेवून द्यायच्या. माहेरी यायच्या, 4 दिवस दिवाळी साजरी करायच्या. भाऊबीजेच्या दिवशी आम्हाला ओवाळायच्या, आणि ओवाळून झालं की त्यांनी आणलेली, त्यांच्या पैशातून आणलेली साडी आमच्या हातात द्यायच्या. ही ताटात ठेव म्हणायच्या. बापाच्या परिस्थितीची त्यांना जाण होती. आम्हाला कळत नसायचं, आम्हाला वाटायचं हे असंच काहीतरी असेल. आणि मग ती भाऊबीजेला त्यांच्याच पैशानं आणलेली, आमच्या हातून घेतलेली साडी सासरी जायच्या दिवशी अंगावर घालायच्या. आणि सासरी गेल्यानंतर साऱ्या गावात चक्कर मारून सांगायच्या, 1000ची साडी आहे, बापानं घेतली माझ्या. बापाची लाज कशी सांभाळावी मुलीकडून शिकावं. ती सासरी जाणार म्हणलं की बाप कावरा बावरा होतो. त्याला वाटतं लग्नाच्या दिवशी तर हंबरडा फोडावा, पण त्याला तसं करता येत नाही. सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे. मुलगी सासरी जाताना डबडबल्या डोळ्यांनी तिचा निरोप घेतो, हुंदका आवरतो, आणि एकदा गाडीत बसून पोरगी गेली, एखाद्या खांबाला पाठ लावतो, गुडघ्यात डोकं घालतो, आणि दिवसभर अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतो. मुलीच्या आठवणीनं गुडघ्यात डोकं घालून एकटा बसून ढसाढसा रडतो. तो बाप असतो ध्यानात. म्हणून ध्यानात घ्या, आई आणि बाबांचं महत्त्व घरातलं ते आहेत तोपर्यंत टिकवा. एक भावना पवित्र ठेवा. आता काल परवा 2 महिने झाले माझ्या आईला जाऊन. एक 7-8 महिन्यापूर्वी मला आळंदीत एक मित्र भेटला. म्हणला, अहो बुवा इकडे या. मी म्हणलं जी. ओळखलं का मला? मी म्हणलं नाही हो. अरे ओळखणार पण नाही म्हणला, आपण सोबत होतो तेव्हा मी 50 किलो होतो, आता 105 झालो, ओळखणं शक्य नाही. मी म्हणलं अरे पाठक आहेस का तू? तो म्हणला ओळखलंच बरोबर. मग मला सगळं आठवलं. आम्ही MA सेकंड पार्ट, फर्स्ट सेकंड पार्ट दोघांनी पुणे विद्यापीठात सोबत केलेला. 2 वर्षाचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध. मी म्हणलो पाटक्यार केवढा झाला तू? ते जाऊ दे म्हणला, तुझं काय चाललंय? TV वरच दिसतोय नुसता. मी म्हणलं हो आहे, हिचं आहे प्रेम. म्हणलं होतात कीर्तन चांगले चांगले. म्हणला कुठं असतो? मी म्हणलं गावाकडे. ते तुझा भाऊ शाळा मास्तर होता ना रे? म्हणलं मुख्याध्यापक झालाय तो. अरे वा 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 चांगलं झालं. म्हणलं तो मुख्याध्यापक आहे, तू महाराज आहे. आई वडिलांचं रे? म्हणलं वडील वारले रे, 2007ला गेले वडील. बरं बरं बरं. म्हणला आई आहे? म्हटलं. त्यानं सहज विचारलं, दोघं भाऊ मग एकत्रच राहता का रे? म्हणलं हो बाबा. तो थोरला चांगला आहे, माझ्यासारख्या येड्याला सांभाळून घेतो, राहतो एकत्र. बरं बरं बरं. म्हणला मग तुम्ही दोघं, तो शाळा मास्तर आहे, तू महाराज आहे, आईला सांभाळता का रे? मी म्हणलं नाही. नाही म्हणलं की त्याचं असं उडीच मारली त्यानं. काय बोलतो? म्हणलं हो तू जे ऐकलं तेच. हेट 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 म्हणलं चल. नसता तुला आवाज दिला तर बरं झालं असतं. काय अपेक्षेनं बोलायला आलो तुझ्याजवळ? अरे महाराज म्हणून हिंडतो ना महाराष्ट्रात? म्हणलं हो. आणि तो मास्तर आहे ना? म्हणलं हो. तरी आईला सांभाळत नाही? मी म्हणलं नाही सांभाळत. अरे म्हणलं तुझा मोबाईल नंबर घ्यायचा होता पण नको म्हणला, आता मी जातो. तो निघाला, मी हात धरला. अरे थांब म्हणलं, अर्धा ऐकून कुठं निघाला? पूर्ण ऐक ना माझं. काय ऐकायचं आणि काय बोलायचं मग? अरे म्हटलं ऐक मी काय म्हणतो. मी पुढचं अर्धवाक्य त्याला सांगितलं. आम्ही दोघं भाऊ आमच्या आईला सांभाळत नाही, त्याचं कारण अजून सुद्धा आमची आई आम्हा दोघा भावांना सांभाळते. भावना एवढ्या पवित्र ठेवायच्या. आई जिवंत आहे तोपर्यंत ती मला सांभाळतीये या भावनेनं तिला वागवा. आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत मी बापाच्या घरात राहतोय ही भावना बोलून दाखवा. बाप माझ्याकडं राहतोय कधीच म्हणायचं नाही. मी बापाच्या घरात राहतो म्हणायचं, मी बापाकडं राहतो म्हणायचं, आमचा बाप आम्हा सगळ्यांना सांभाळतो म्हणायचं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत महाराज, संसार सुखी होतील.
बघा तुम्ही घरातून बाहेर पडताना आई वडिलांना 2-2 मिनिटं द्या, जवळ बसा त्यांच्या, काही अपेक्षा नाही त्यांची. त्यांना मखमली गालीच्या नकोय, त्यांना तुमचं पंचपक्वान्न नकोय, त्यांना बंगईत बसून तुमच्याकडून झोका घेण्याची इच्छा नाही, चटणी भाकरी खातील, घोंगड्यावर झोपतील. फक्त त्यांची एकच अपेक्षा आहे, आमच्या पोरांनी आम्हाला प्रेमाचा संवाद करावा. सकाळ संध्याकाळ 5-5 मिनिटं बसा त्यांच्याजवळ आणि काही नाही, सहज चर्चा करा. कशी आहे तब्येत तुझी, बरं वाटतंय का, चहा घेतला का, मी घेणार आहे, मग तुम्हा दोघांचा ठेवायला सांगू का. दुपारी संध्याकाळी घरी आलात तर विचारा झालं का जेवण, नसला जेवलात तर मग तुमचं ताट देऊ का तयार करून, मलाही जेवायचंय का, मग बसायचं सोबतच. एक गोड वाक्य सांगतो महाराज. आपण एखाद्या झाडाखालून निघालो तर एखादं वडाचं पिंपळाचं झाड आहे, खाली पानं पडलेली असतात वाळलेली. वाळलेल्या पानावर पाय देत असताना 100 वेळा विचार करायचा. वाळलेल्या पानांवर पाय देताना 100 वेळा विचार करायचा. आज ही पानं वाळल्यामुळं गळून जरी पडली असली तरी कधीतरी हीच पानं हिरवी असताना त्याच्या गार सावलीमध्ये बसून आपण दुपारचं ऊन घालवलंय. घरातले म्हातारे मायबाप म्हणजे झाडाच्या सुकलेल्या पानासारखे असतात. त्या पानांना तुडवण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, याच झाडाच्या शीतल छायेखाली आपण आपलं बालपण घालवलंय आणि तारुण्य फुलवलंय. तेव्हा आपलं तारुण्य फुलवणाऱ्या ह्या विशाल वृक्षाची पानं जेव्हा वाळतील तेव्हा ती पानं तुडवू नका, उलट ती उचलून घेऊन मस्तकाला लावा, कारण त्याच्याच शीतल छायेत आपलं आयुष्य घडलेलं असतं. विठ्ठल हा सज्जन म्हणजे काय, रोज टाळ वाजवणं म्हणजे सज्जनपणाचं लक्षण नाही. नुसता टाळ वाजवतोय आणि घरी मायबापाला गाईच्या गोठ्यात ठेवतोय, काय ते तुझ्या त्या टाळाला करायचंय. एक वेळ टाळ कमी वाजला तरी, मी म्हणतो महाराज, एक वेळ तुमच्यात सद्गुण कमी असतील चालेल, दुर्गुण असता कामा नये. तुम्ही परमार्थ कमी केला तरी चालेल. देव रोजच तुम्ही पंढरीला या म्हणून बसला नाही. त्या विठोबा रखुमाईची एकच इच्छा आहे, तुझ्या घरच्या विठोबा रखुमाईला व्यवस्थित सांभाळ, माझ्याकडं वर्षाकाठी एकदा आला तरी चालेल. 364 दिवस घरच्या विठोबा रखुमाईची काळजी घे. कारण जगाच्या बापाला माहीत आहे मी पंढरपुरात आलो ती केवळ परमार्थ करणारासाठी आलो नाही, मायबापाची सेवा करणारासाठी इथं आलोय. पितृसेवा पुण्य लाधला निधान, पितृसेवा पुण्य लाधला निधान, पितृसेवा पुण्य लाधला निधान, पितृसेवा पुण्य लाधला निधान. ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन पितृसेवा पुण्य लाधला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन ब्रह्म अंग संगे लाधला. फक्त एका गोष्टीच्या जोरावर, पितृ सेवा पुण्य निधान लाधला. जगाचं निधान पंढरीत येऊन उभा राहिलंय फक्त आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग हे आपलं मी नैमित्तिक कर्म सांगतो. आई वडिलांप्रती देवत्वाची भावना ठेवून त्यांच्या हयातभर त्यांच्याशी व्यवहार करावा आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचं स्मरण घडावं, त्यासाठी काही दानधर्म घडावा म्हणून पुण्यस्मरणादी कार्यक्रम त्यांच्यासाठी संपन्न व्हावेत. विठ्ठल मला आपलं कर्म सांगायचं, हे नैमित्तिक झालं.
आता एक नित्यकर्म व्यावहारिक कर्म ह्या दृष्टिकोनातून बोलू. आपण कितीही कर्माचा त्याग करायचा ठरवला तरी आपल्याकडून होणार नाही. एका दृष्टांताने माऊलींनी सांगितलं, फार गोड दृष्टांत दिला. असंच पाथेऱ्यासारखं गाव, वार्षिक सप्ताह माऊलीच्या पुण्यतिथीचा, आमच्यासारख्या महाराजाचं कीर्तन. मग दोन मित्र गावामध्ये, चिमाजी गोमाजी, हे दोन नावं गावात आहेत का? मग नसलेलेच काढत असतो मी. एका गावात म्हटलं मी रामराव शामराव, दोघंही कीर्तन झाल्यास भेटायला आले. आमचंच नाव का घेतलं म्हणजे? मी म्हणलं बाबा इथून पुढे जिंदगीत तुमचं नाव घेणार नाही. मग ते चिमाजी गोमाजी काढलेत मी, आपलं नसलेले. मग ते चिमाजी होता कीर्तन ऐकणारा आणि गोमाजीला कीर्तन आवडत नसायचं. मग कुठंतरी टी व्हीवर पाहिलेले महाराज, यूट्यूबला पाहिलेले महाराज, आज त्यांचं कीर्तन चिमाजीला वाटलं कीर्तन चांगलं होणार आहे तर आपल्या मित्राला घेऊन जाऊ. तो त्या गोमाजीकडे गेला, म्हटला गोमा, आज लांबचे महाराज आहेत, तरुण आहेत, टी व्हीवर नेहमी आम्ही त्यांचं कीर्तन पाहतो, कीर्तन ऐकण्यासारखं होतं, कंटाळा येणार नाही, झोप येणार नाही, आज कीर्तनाला जाऊ. आता त्याला कीर्तनच आवडत नव्हतं तर काय जाऊ? त्या गोमानं सांगितलं, हे बघ चिमा, ते कीर्तन म्हणू नका, फक्त डोक्यात आणा, मला सांगू नको, मी येणार नाही. चिमा म्हटला मी तुला नेणार. गोमा म्हटला मी येणार नाही. चिमा म्हटला पाहू कसा येत नाही. गोमा म्हटला पाहू कसा नेतो. दुपारी दोघं दोन्हीकडे गेले. गोमा संध्याकाळी घरी गेला. 6 वाजता बायकोला त्यानं सांगितलं, लवकर स्वयंपाक कर आणि फार काही करत बसू नको, 2 भाकरी आणि काहीतरी घाईची भाजी, नाही तर जाऊ दे पिठलंच कर, डोक्याला ताण नको, मला 7च्या आत जेवायचंय. बायकोला वाटलं आज काय झालंय, एवढी घाई? तू 17 प्रश्न करायचे नाही, सांगितलं तेवढं कर. तिनं आपलं पटकन पिठलं हटलं, 2 भाकरी केल्या, 6:30ला त्याला जेवायला वाढलं. 7ला 5 कमी असताना त्यानं हात धुतला आणि बायकोला सांगितलं, हे बघ, माझ्याकडं कोणीही आलं तर मी घरी नाही म्हणून सांगायचं. बायको म्हणली, मग कुठं चालला तू? 17 प्रश्न विचारायचे नाही, सांगितलं तेवढं ऐकायचं. बायको म्हणली, कुठं ह्याच्या डोक्याला ताण देत बसा ना, आपणही घेत बसा, काय करायचं ते करू. त्यानं समोरचं दार लावून घेतलं मधून. बायकोला सांगितलं मागच्या दाराला भांडी घासत बस. बायको बघू लागली हे काय करतं. यानं महाराज पलंगाच्या खाली अंथरून केलं. त्याच्या पलंगाच्या खाली, पलंगावर बेडशीट जमिनीला लोम चिटकेली पर्यंत खाली लोमतं सोडलं, हे पलंगाच्या खालचं दिसणार नाही अशी व्यवस्था केली. मध्ये जाऊन झोपलं. बायकोला म्हणला, सांगितलेलं लक्षात ठेव, मी घरी नाही. बायको म्हणली, नाही तर नाही, आपल्याला काय करायचं. बायको गेली, भांडी घासत बसली. आता ह्या चिमाजीला त्याचे सगळे नखरे माहिती होते, बालमित्र होता त्याचा. चिमाजीनं गोमाजीकडे जाताना 4 पहिलवान सोबत घेतले. हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नाही, जत्रेतले आपले 551 वाले 4 पैलवान सोबत घेतले. हे मजबूत शरीराचे. ॲटो रिक्षा घेतला. 5-5 फुटाचे 4 दोरीचे तुकडे सोबत घेतले. गेले, समोरचं दार बंद दिसलं. त्याला वाटलं वहिनी मागं असेल. मागच्या दाराला गेला. म्हटला, वहिनी गोम्या कुठे? वहिनीच्या लक्षात आलं हे येणार होते म्हणून त्याचे नाटकं होते. मग तिने विचारलं, का हो भाऊ, काम काय होतं? काही नाही, आज ते कीर्तन मंडपामध्ये आहे आपल्या सप्ताहाचं, चांगलं कीर्तन होणार आहे, त्याला कीर्तन ऐकायला न्यायचं म्हणून आलोय. मग बाईला सगळं चित्र डोळ्यापुढं आलं, यानं इतके नाटकं 6 पासून का केले. बाई हुशार होती. बाईनं विचार केला, घरी नाही म्हणावं तर आपल्या नवऱ्याचं कीर्तन ऐकायचं जातंय, आणि घरात आहेत म्हणावं तर पुढचे 15 दिवस ते आपल्याला भांडतं, का नाव सांगितलं म्हणून. बाई हुशार होती महाराज. पाथेरे माहेर असावं कदाचित तिचं. हुशार होती बाई. बाईनं म्हटली, 7लाच कुठेतरी बाहेर गेलेत हो, मला म्हणाले कोणी आलं तर बाहेर गेलोय म्हणून सांग. आणि इशाऱ्यानं सांगितलं. त्यानं ऐकलं काय, 7लाच कुठेतरी बाहेर गेलेत, कोणी आलं तर तसं सांग असं मला म्हणालेत. आणि इशाऱ्यामुळं चिमाजीला कळलं हा घरातच आहे म्हणून. मग चिमाजी गरजला, वहिनी नको सांगू नाटकं, मला माहीत आहे तो किती नखरेबाज आहे,
घरातच असणार आहे तोय, हे चला रे पाहू. म्हणजे तिचीच बाजू सेफ ठेवली आणि चिमा घरात घुसला. पाहिलं इकडे तिकडं, बेडशीट लोंबतं दिसलं. चिमाला कळलं इथंच भानगड आहे. बेडशीट उचललं, पाहिलं खाली झोपलेला. तांगड्याला धरून बाहेर काढला. त्या 5-5 फूट दोरीनं हात बांधले, पाय बांधले. त्या चौघा पहिलवानांनी त्याला उचललं, ॲटो रिक्षामध्ये टाकलं. ॲटो रिक्षा कीर्तनाच्या मंडपासमोर येऊन उभा राहिला. असे 2 बॉक्स मंडपाच्या समोर त्या ॲटो रिक्षाच्या जवळच लावलेले. आणि रिक्षात पडल्या पडल्या ते म्हणू लागलं, मी कीर्तनाला येणार नाही. आता माऊली आपल्याला म्हणतात, त्याच्या येणार नाही म्हणण्याला काही अर्थ आहे का? तो येणार म्हटला तरी आलाय, नाही येणार म्हटला तरी आलाय. मी आधुनिक शब्द वापरला, ॲटो रिक्षा. माऊलींनी रथ हा शब्द वापरून ही ओवी ज्ञानेश्वरीत लिहिली आहे. बांधून या हातपाय जो रथी घातला आहे, तो न चालता जाय दिगंता जेवी. ज्याचे हातपाय बांधलेत आणि रथात घातलं, त्याची इच्छा नसली तरी त्याला प्रवास करणं कर्मप्राप्त आहे. तसं प्रकृतीनं हातपाय बांधलेला, देहरूपी रथात टाकलेला जीव, इच्छा असो अथवा नसो, त्याला कर्म हे करावंच लागणार आहे. विठाला मग माऊली म्हणतात, कर्म जर तुम्हाला करावंच लागणार आहे, अवश्यम भावी भावानं, पंचदशीत श्लोक आला. मी तुम्हाला 3 जणांबद्दल साधं साधं विचारतो. मला सांगा, जुगार खेळणं चांगलं की वाईट? बोला. वाईट. म्हणजे तुम्हाला कळलं ते धर्मराजाला कळलं नसेल का? यांनी खेळलं. सोन्याचं हरिण असतं का? तुम्हाला जे कळलं ते रामाला कळलं नसेल का? सोन्याचं हरिण नसतं हे रामालाही माहिती होतं, पण कर्म हरणाच्या मागं घेऊन गेलं. आणि जुगार खेळणं वाईट आहे हे धर्मराजाला कळत होतं, तरीही अवश्यम भावे भावानां प्रतिकारो भवे देदी 3 उदाहरणं दिलीत शास्त्रकारांनी. नल, राम, युधिष्ठिरा. नलाला, रामाला, युधिष्ठिराला त्यांच्या प्रकृतीमुळं कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं लागलं. मग तुकोबाराय म्हणतात, कर्म जर होणारच आहे, मग काहीतरी कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा पैसे
पुढे नाही नाश ज्या ऐसे काहो न करा, करायचंच आहे कर्म होणारच आहे, मग ज्याला नाश नाही असं कर्म करा. प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात, एक सत्कर्म आहे आणि दुसरं दुष्कर्म आहे. माऊलींनी फार 2-4 दृष्टांत सुंदर दिलेत. माऊली म्हणतात तुम्हाला एखाद्या शहराला इथून जायचं आहे, 5 रस्ते आहेत. एक मुख्य राज्य रस्ता आहे, राज्य महामार्ग आहे, 3 पदरी रस्ता आहे, आणि दुसरे 4 आहेत ते आडवळणानं जाणार आहेत. तुमचं आडवळणाच्या गावात काहीच काम नाही, मग तुम्ही शहराला जात असताना आडवळणाचा रस्ता वापरावा का राज्य रस्ता वापरावा? एवढं कळलं तर आजचं कीर्तन 90% कळेल. ज्ञानोबा राय म्हणतात अगा उजू वाटा चालावे तरी पायाची शेण व्हावे, ना आडराने धावावे तरी तेची. नका जाऊ आडराने ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे. नका जाऊ आडराने ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे. नका जाऊ ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने ऐसी गरजती पुराणे. पुरुषांचं झालं, महिला मंडळीचा एक गोड दृष्टांत आला. माऊलींचं निरीक्षण किती दूरवरच आहे पहा. एका बाईकडं दूध होतं, 2-4 म्हशी होत्या, 10-12 लिटर दूध होतं. पण बाईला बोलायचा फार छंद होता. गल्लीतल्या 5-25 बायका गोळा केल्या आणि अंगणामध्ये बैठक मारली, गप्पा सुरू झाल्या. दूध घरात चुलीवर तापायला ठेवलं. दूध तापता 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 त्या दुधानेही विचार केला असल्या बडबड्या बाईच्या घरी राहण्यापेक्षा चुलीत उडी टाकलेली बरी. हे निघाला आत्महत्या करायला. महाराज इतका त्या भरतहरीनं इतकं गोड चिंतन केलंय भरतहरी षटकमध्ये. त्या दुधाच्या आणि पाण्याच्या बाबतीत एक सुंदर श्लोकच आलाय, मी तुम्हाला त्याचं भाष्यांतर सांगतो. दुधाचं आणि पाण्याचा इतका मैत्रीचा व्यवहार आहे महाराज. दूध आणि पाणी जीवलग मित्र आहेत. त्या पाण्याचं दुधावर एवढं प्रेम आहे, दुधाचं एवढं पाण्यावर प्रेम आहे. बघा तुम्ही, मैत्रीमध्ये सगळ्यात पहिलं स्वीकार असतो. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती गुह्यम पृच्छती, हे मैत्रीची लक्षण आहे. मग पहिला मित्राचा स्वीकार, मग दुधानं स्वीकार केला पाण्याचा. एरवी जर विचार केला तर पाण्याचा भाव काय? रेस्टॉरंटला घेतलं तर 20 रुपये लिटर. त्यापेक्षा किरकोळवाल्याकडे घेतलं तर 15 रुपये लिटर. त्याही पेक्षा होलसेलमधून घेतलं तर 10 रुपये लिटर. म्हणजे ते मी बाटलीची किंमत सांगतोय. जारमधून घेतलं तर 20 रुपये प्रति जार, म्हणजे 1 रुपया लिटर. आणि ग्रामपंचायतचं $5 टाकून घेतलं तर 5 रुपयामध्ये 20 लिटर. भाव काय पडला तुम्ही घरी जाऊन काढा. मग एरवी पाणी हा तसं तर कवडी मोलच भाव झाला ना तो, हे डाब्या गिब्याचं जाऊ द्या. 5 रुपये लिटरला मिनरल वॉटर, 5 रुपयात 20 लिटर मिनरल वॉटर मिळतं. म्हणजे मिनरल वॉटरचा भाव ग्रामपंचायतीच्या नजरेत 5 रुपयामध्ये 20 लिटर. पण तेच 20 लिटर मिनरल वॉटर जर 20 लिटर दुधासोबत मैत्री करून एकत्र झालं तर 1 रुपया लिटर पाण्याचा भाव कुठं गेला? किमान 40 पकडू आपण. किरकोळला तर 70 आहे. मी 70 घेतोय तरी 70% पाणीच देते ते. त्याला म्हणला असं करे, नाही म्हणला महाराज, आधा दूध आधा पाणी, ज्यादा आले तो बाई म्हणे. असू दे बाबा म्हणला, आता तुझ्याच भरोश्यावर आहे. बघा तुम्ही, पाणी 1 रुपया लिटरचं मैत्री कोणासोबत केली? दुधासोबत. भाव झाला 60 रुपये लिटर. त्या पाण्याला इतकं कौतुक मित्राचं, अरे यानं स्वीकार केला नसता तर रुपया लिटरनं कोणी विचारत नव्हतं. याने स्वीकार केला, 60 रुपये लिटरावर गेलो. याच्यावर संकट आलं ना तर संकटाचा पहिला सामना मी करल. आणि पाणी प्रामाणिक मैत्रीला जागलं महाराज. तुम्ही बघा, दूध तापायला ठेवल्यास पहिलं कोण जळतं? मैत्री आहे बाबा. ते पाणी विचार करता आपल्या मित्रावर संकट आलं ना, मग मित्र वाचला पाहिजे, मी जळालो तरी चालेल.
पाणी जळून जातं, दूध राहतं. आता पुढचं ऐका. ज्या वेळेला दुधातलं संपूर्ण पाणी संपलेलं असतं तेव्हा दूध उतू जायला लागतं. मग ते दूध विचार करतं, एवढा जिवलग मित्र सकाळपासून सोबत ठेवलेला, माझ्यासाठी स्वतःला जाळून घेतलं, तो मित्र जर संगतीला नसेल तर पातेल्यात राहायचंय कशाला, आत्महत्या केलेली बरी. मग महिला मंडळ, दूध उतू गेल्यानंतर पाण्याचा शिंतोडा टाकायचा असतो मध्ये. पाण्याचा शिंतोडा आला की ते दूध म्हणतं मित्र माघारी आला, आत्महत्या कॅन्सल. हे बाया पाणी टाकत नाहीत महाराज, फुकत आहेत. फुकायचं नाही, फुकता फुकता थुकताल मध्ये कधी. आणि शास्त्र पण सांगतो, हे व्यवहाराचं जाऊ द्या, दुधाला फुंकर मारायची नाही. दुधाला फुंकर मारली तर ते दूध उष्ट झालं, आणि उष्ट झालेलं दूध नैवेद्याला चालत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला नवऱ्याला जरी साई दूध द्यायचं असलं तर त्या साई येऊ देत नाही, असं मागं ढकलत्यात, फुकू फुकू मागं ढकलत्यात. अरे नवराच आहे तुमचा, खाल्ली साई तर काय मरणार आहे का, मोकळ्या मनानं येऊ देत जा साई. दुधाला फुंकर नाही मारायची, ते उष्ट होतं. माझा मुद्दा, ते दूध पाणी जळालं, दूध उतू जायला लागलं. उतू जायला कसलं, 12-13 लिटर दूध गेलं चुलीत. आणि मग तो करपट वास आल्यावर बाईच्या लक्षात आलं. बाई उठली, अहो अहो दूध उतू चाललंय, तुम्ही थांबा मी आलेच. पळत गेली, जाऊन पाहते तर सगळं दूध चुलीत गेलेलं. पण बाई कीर्तन ऐकणारी होती, ती म्हणली असं तरी अग्नीत गेलंच आहे ना, मग देवाला अर्पण करू. तांब्यात बरतलं पाणी हातात घेतलं आणि संकल्प सोडू लागली, ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर, कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. आता मला सांगा, तिचं राखेत पडलेलं खायला त्याला मिळत नसेल का हो? बडो घरानो नंद बाबाजी नित्य नवा माखन होय, आई तुझा मी एकुलता एक गाई राखितो 9 लाख. नंद राजाचा पोरगा आहे तो, त्याच्या घरी दुधाच्या हौदात पडून वासरं मरत होते, इतकं दूध होतं, आणि तो हिचं राखेतलं खाणार आहे का? आता माऊलीने त्या बाईला प्रश्न केलाय, तिनं जर ते दूध नवऱ्याला दिलं असतं उपयोग झाला असता, लेकरांना पाजलं असतं उपयोग झाला असता, आमच्यासारखे महाराज घरी आल्यावर तांब्या भरून दिलं असतं कारणी लागलं असतं, दुधाचं दही बनवून गल्लीत ताक वाटलं असतं कारणी लागलं असतं, त्याच्यावर निघालेल्या लोण्याचं तूप करून त्याच्या वाती करून देवळात लावल्या असत्या, उपयोगाला आलं असतं. यातलं तिनं काहीही न करता दूध चुलीत घातलं, उपयोगाला आलं का? दुधाचे उपयोग मी दुसरेही सांगितले आणि तिच्याकडून न झालेलाही सांगितला. माऊली ही ओवी ज्ञानेश्वरीत लिहितात, ना दूध वाढिता ठावो पावे, तरी ते उतोनी जाय स्वभावे, तो वेचूची होय परी नोहे जेवी. तो दुधाचा वे झालाय, खर्च झालाय, पण कारणी लागलं का? मी कशाबद्दल बोललो, कशाबद्दल सांगतोय? दुधाकडे जाऊ नका तुम्ही, मी ह्याच्याबद्दल बोलतोय. हे दूध जर परमार्थाच्या कामी नाही आलं, समाजाच्या कामी नाही आलं, देशाच्या कामी नाही आलं, तर हे दूध सुद्धा एक दिवस राखेत गेल्याशिवाय राहणार नाही. याची राख होणं म्हणजे हे दूध राखेत जाणं. विठाल नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला आलं पाहिजे ना, नाही तरी गेला. जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंतू कुंतू मेली. बघा, ह्या शरीराचा वापर, ह्या शरीराद्वारा होणारं कर्म काहीतरी स्मरणात राहील असं. बघा,
कर्म सगळेच करतोय, ईदभर पोटाची खळगी भरण्याकरता सगळेच जगतात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसम. अरे माणसं आहे ना आपण, माणसाचा जन्म काहीतरी वेगळं करण्यासाठी, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पद येण्याची शरीरे शरीरा येणे सरी. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, नर करणी करे सो नरका नारायण हो जावे. बाकी 12 भानगडी जाऊ द्या, सोप्यात सोपं सांगतो. प्रपंचात कसं जगायचं आणि परमार्थात कसं जगायचं. प्रपंच करताना असा करा की घरच्या माणसांना नातेवाईकांना आपलं वेड लागलं पाहिजे, आणि परमार्थ करताना असा करा जगाचा बाप आपल्यासाठी भारावून गेला पाहिजे. विठाल आपलं वेड माणसांना लागलं पाहिजे. महाराज 2 गोड वाक्य सांगू का. आपण जिथं जाणार आहे, मग ते मित्रपरिवार असो, नातेवाईक असो, सगळे सोयरे असो, किंवा एखादी धर्मसभा असो, त्याही पेक्षा एखादी राजकीय सभा असो, एखादी सामाजिक सभा असो, आपण जिथं जाणार आहे तिथं लोकांनी आपली वाट पाहिली पाहिजे. आणि आपण जिथून निघून जाणार आहे तिथं पाणावलेल्या डोळ्यांनी लोकांनी आपला निरोप घेतला पाहिजे. जीवनात एवढं चांगलं जगता आलं पाहिजे. आपली लोकांनी वाट पाहावी आणि आपली लोकांनी आठवण काढावी. येण्यापूर्वी वाट पाहावी आणि गेल्यानंतर आठवण काढावी. एवढं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. विठाला हे भूतल म्हणजे एक रंगमंच आहे, आणि या रंगमंचावर आपण कठपुतळे आहेत. ते जुन्या काळामध्ये होतं ना, ते बाहुल्यांचा खेळ. आपण नाटकाच्या भाषेत बोलू का, पृथ्वी रंगमंच आहे. आपण नाटकात काम करणारे अभिनेते आहोत. आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका आहेत. कोणाला मुख्य नायकाची भूमिका आहे, कोणाला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका आहे, कोणी खलनायकाच्या भूमिकेत जगतंय. आहेत ना खलनायक, पण काही वाम मार्गाचं जीवन जगणारे खलनायकच आहेत. काहींना अभिनेत्रीची भूमिका मिळाली, काहीला चरित्र अभिनेत्याची मिळाली, ज्याच्या त्याच्या वाट्याला. आम्हाला ही समाज प्रबोधनाची भूमिका मिळाली. हे दोघं मृदंगवादक म्हणून भूमिका जगत आहेत. यांना हार्मोनियम वादकाची मिळाली, यांना गायकाची मिळाली. कोणी राजकीय भूमिका जगत असेल, कोणी सामाजिक जगत असेल, कोणी शेती करत असेल. ज्याला त्याला आपल्या आपल्या वाट्याला आलेली एक एक भूमिका आहे. बघा, त्या नाटकातल्या अभिनेत्याचं नशीब चांगलं आहे, कारण त्याच्या हातात स्क्रिप्ट आहे. पुढचा सीन काय करायचा हे त्याला माहीत आहे. त्याची रिहर्सल तो करू शकतोय आणि त्यानुसार तो सीन सादर करू शकतो. पण आपल्या वाट्याला ते नशीब आलेलं नाही. आपल्या पुढचा सीन काय होणार आहे आपल्याला माहीत नाही, कारण आपला डायरेक्टर वर बसलाय. डायरेक्टर, रायटर, स्क्रिप्ट सगळं त्याच्या हातात आहे. कीर्तनानंतरचा सीन तिकडं डायनिंग टेबलवर आहे का चौघाच्या खांद्यावर आहे हे आपल्या हातात नाही. कीर्तनानंतरचा सीन खाली बसून पाणी पिण्याचा आहे का दवाखान्यात जाऊन सलाईन घेण्याचा आहे आपल्या हातात नाही, ते त्याच्या हातात आहे. तेव्हा आपल्या हातात वर्तमान आहे एवढं ध्यानात ठेवा. भूतकाळाचं टेन्शन घेऊ नका, घडून गेलंय ते. भविष्यात काय होईल फार विचार करू नका. वर्तमानात मला किती चांगलं जगता येईल, आत्ता मी जो सीन सादर करतोय तो किती ताकदीनं सादर करल ही तयारी मनाची ठेवा. आता वाक्य ऐका. जीवनाच्या रंगमंचावर आपल्या वाट्याला आलेली भूमिका इतक्या उत्तम प्रकारे निभवायची, इतक्या उत्तम प्रकारे निभवायची की 3री घंटा होऊन पडदा पडल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांमधून आपल्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे.
घालू नये जन्म वाया, मरणाआधी सावध व्हा. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, उत्तमची उरे कीर्ती मागे, राहिल्या त्या कीर्ती. मूरत से कीरत बड़ी बिन, पंख उड़ जाय मूरत तो जाती रहे लेकिन कीरत कभी न जाय. हे गोड वाक्य सांगतो. पावलं अशी टाका की त्याच्या पाऊल खुणा तयार झाल्या पाहिजे आणि त्या पावलांचा माग घेत मागच्या लोकांना येण्याची इच्छा झाली पाहिजे. लोकांनी म्हणावं त्याच्यासारखं जगावं गड्या. पावलं अशी टाका की मागच्यांसाठी त्या पाऊल खुणा झाल्या पाहिजे. काम असं करायचं की ते काम पुढं आलं की आपलं नाव निघालं पाहिजे. काही काही माणसांनी काम करून गेले महाराज, ते काम डोळ्यापुढं आलं की ती माणसं डोळ्यापुढे येतात. हिंदवी स्वराज्य म्हटलं की शिवाजी महाराज डोळ्यापुढे येतात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हटलं की लोकमान्य टिळक डोळ्यापुढे. मेरी झाशी नाही दूंगी म्हटलं की राणी लक्ष्मीबाई डोळ्यापुढे येतात. ज्ञानेश्वरी उच्चारायच्या आधी ज्ञानोबाराय डोळ्यापुढे येतात. गाथा म्हटलं की बस काम, तुमचं काम ही तुमची ओळख झाली पाहिजे. काम असं करायचं की त्या कामावरून आपल्याला ओळखलं पाहिजे. पावलं असे टाकायचे की आपल्या पाऊल खुणांचा माग घेत लोक आली पाहिजे. जीवन असं जगायचं. महाराज ईदभर पोटाची खळगी तर कुत्र्या मांजरांना सुद्धा भरता येते. आपल्या जीवनाचा आदर्श घ्यावा वाटेल असा आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. एक हिंदी वाक्य सांगतो. काम करो ऐसा कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. काम करो ऐसा कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जियो ऐसे कि कुछ मिसाल बन जाए. पुढे नाही नाश जा. देशासाठी जगता आलं तर भाग्य, देवासाठी जगता आलं तर उत्तम भाग्य, समाजासाठी जगता आलं तर त्याहीपेक्षा भाग्य. बघा देशाच्या सीमेवर लढणारा जवान, त्याची देशाप्रती काय भावना असते. योगायोगानं परवाच स्वातंत्र्याचा उत्सव आपण साजरा केला. एक मिलिटरीमन, मला माझ्या तालुक्यात जेवढे जवान आहेत ना महाराज, म्हणजे जेवढे देश सेवेत मिलिटरीमन आहेत तेवढ्या सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत माझ्याकडं, त्यांचे पूर्ण पत्ते आहेत. मी त्यांना सांगत असतो सुट्टीवर आलात की मला फोन करा. मी तुमच्या घराकडून जात असेल तर तुमच्या घरी येईल किंवा मी घरी असेल तर तुम्हाला बोलवल. मी दिवाळी दसरा काही विशिष्ट काळात जेवढे जवान सुट्टीवर येतात तेवढ्यांना घरी बोलवतो. नाश्ता जेवण चहा गप्पा टप्पा दिवस काढतो मी त्यांच्यासाठी. त्या जवानांना विचारतो मी, का रे देशाच्या सीमेवर तुम्ही उभे असता, कधी कधी बॉर्डरला असता, भावना काय असते तुमच्या मनामध्ये. काय बोलतात महाराज समर्पित भावनेनं ते जवान म्हटले, महाराज एकट्या दुकट्याची नाही, सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाची एकच भावना आहे, जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी आणि मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावाकडे जाण्यासाठी. ह्याच्या पलीकडं जीवनाला ते महत्त्वच देत नाही. बस असं जीवन, पुढे नाही नाश. म्हणून त्याला आम्ही मृत्यूनंतर जवानाला अमर म्हणतो. अमर जवान, पुढे नाही नाश जा. ज्यांनी समाजाप्रती समर्पित भावना ठेवली, समाजाप्रती समर्पित भावना ठेवली, त्याचं जीवन इतिहासाच्या पटलावर अक्षरांनी लिहिल्या जातं. झोपलेल्याला जागतं केलं, जागत्याला बसतं केलं, बसत्याला उठतं केलं, उठत्याला चालतं केलं आणि चालणाराच्या हातामध्ये शस्त्र आणि शास्त्र देऊन त्याला पळायला शिकवलं. म्हणून इतिहासाच्या प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलं. बघा मी कौतुक करतो महाराज महाराष्ट्रातल्या दोन विभूतिमत्वांचं. एक साधू आहे आणि दुसरा राजा आहे. साधूला राजा कोणी म्हणत नाही, पण आमच्या वारकरी संप्रदायात एक साधू असा झाला की सकल संतांनी त्यांना राजा म्हटलं. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज. आणि आमच्या महाराष्ट्राच्या मातीत एक राजा असा झाला की उभ्या जगानं त्यांना महाराज म्हणून संबोधित केलं, छत्रपती शिवाजी महाराज. पण समाजाचं आम्ही देणं लागतो महाराज. इतिहासातल्या गोष्टी जाऊ द्या, वर्तमानात पहा. निस्वार्थ भावनेनं समाजासाठी उभा राहिलेला एक माणूस आज प्रत्येक राजकारण्याला त्याची धास्ती आहे. फक्त एकच काम, मी समाजासाठी उभा आहे आणि समाजासाठी निस्वार्थ भावनेनं मी स्वतःला झोकून दिलंय.
मनोजदादा जरांगे पाटलांचं हे जीवन आज प्रत्येकाला धास्ती झाली. माझं काय होतं की डिपॉझिट राहतं का नाही अशी बऱ्याच लोकांना पंचायत झाली. त्या व्यक्तीचा वैयक्तिक कोणालाही विरोध नाही, तो समाजासाठी काम करतोय. त्यांच्या सामाजिक भूमिकेला आपण मानलंच पाहिजे. मग ही सामाजिक जीवन आज करोडो लोकांच्या मनात घर करून ते राहतात, कारण समाजाविषयी अर्पण असलेली भावना. ते काय मागतात, कसं मागतात याला अर्थ नाही, ते समाजासाठी उभे आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि तिसरं जीवन आहे देवासाठी. आपला संप्रदाय पहा, ज्यांचं ज्यांचं जीवन देवाप्रती समर्पित आहे त्यांची संप्रदायानं नोंद घेतली. 18 पगड जातीमध्ये संत झाले आणि प्रत्येक जातीतल्या संताला तितकाच बहुमान दिला गेला. खरं तर आज संत विचाराची नितांत गरज आहे. 18 पगड जातींना घेऊन एका भगव्या पताकेखाली आणून पंढरीची वारी करणारा वारकरी संप्रदाय. याता याती धर्म नाही विष्णू वर्ण अभिमाने कोण झाले पाव. अरे ज्या काळात बहुजन लोकांना ग्रंथ वाचायला परवानगी नव्हती त्या काळात शिंप्याचा बुवा कीर्तन करत होता. ब्राह्मणाचे पोरं टाळ घेऊन उभे राहत होते. महाराचा चोखोबा दौंडी देऊन सांगत होता, खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे चोखाळा. मुस्लिमाचे कबीर कमाल टाळ घेऊन कीर्तनामध्ये उभे राहत होते. देवाचा पितांबर फिटल्याची जाणीव आमचे कबीर महाराज करून देत होते. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. ही सामाजिक सहिष्णुता आज गरज आहे. त्या सहिष्णुतेची, संप्रदायाच्या खऱ्या विचारांची समाजाला आज खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि हे संप्रदायाप्रती समर्पित जीवन पुढे नाही नाशजा. माझा मुद्दा एवढाच होता. मानवी शरीर मिळाले, कर्म होत राहणार आहे. मग चुकीचं कर्म करून यमाचा पाहुणा प्राणी होय ही वाट चोखाळण्यापेक्षा शांती दया पाहुणा हरी करी ही वाट चोखाळण्याचा प्रयत्न कर. हरिपाठात दोन्ही मार्ग सांगितले. त्या पाहुण्याकडे जायचं आहे ना, मग हरिविन जन्म नरकची पैजाना. झाले तुम्ही तिकडचे पाहुणे. आणि त्या पाहुण्याकडे जायचं नसेल ना, मग शांती दया पाहुणा हरी करी या पाहुण्याशी स्वैर संबंध जोडा, मग तुमचं सगळं काही ठीकठाक होईल. आणि या पाहुण्याचा स्वैर संबंध हुकला की तो पाहुणा टपूनच बसलाय. या आमची सोयरीक करा. म्हणून यमाची सोयरीक होऊ नये आणि विठूची सोयरीक व्हावी यासाठी आपलं कर्म शुद्ध आणि चांगलं असावं. अशा न्यायानं कैलासवासी संपतरावजी पाराजी जाधव यांचं जीवन सामाजिक कार्यामध्ये, कौटुंबिक कार्यामध्ये, सगळ्या परिवाराला घेऊन वाटचाल करण्यामध्ये आणि सगळ्याशी हितसंबंध जोपासून एक आपलं काम भलं आपण भले असं जीवन जगून मागच्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे सुपुत्र आमचे सुभाष सर, त्यांची मुलगी अंजनीताई, वक्ते परिवारातले त्यांचे जावई, सर्व हा जाधव वक्ते आदी करून नात्यागोत्याचा परिवार, सर्वांच्या उपस्थितीत दादांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली, विनम्र अभिवादन करण्यासाठी हे वर्ष श्राद्धाचं पुण्यस्मरणाचं कीर्तन. उपस्थित सर्व गुणवान मंडळी सर्वांना धन्यवाद आणि दादांना विनम्र अभिवादन. सेवेला विराम. भावपूर्ण आदरांजली, विनम्र अभिवादन. सेवेला विराम. ज्ञानेश्वर
विश्वंभरा शरणांग मंगल कार्यालयाच्या समोर MH 44 77 33 गाडी उभी आहे. विठ्ठल जय जय.